कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीमध्ये उडी मारली. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली. सिंधू नदीचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ. रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा. भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार. इल्का-S क्षेपणास्त्रानं पाक हादरला. पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना. पीओकेतल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण. व्हिडिओ समोर. पाकच्या मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये किराणा मालाची साठवणूक. भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय. माहितीतल्या नाराजी नाट्याचा अजून एक नवा अंक समोर. अजयदादा आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं. पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजितदादांची दांडी, तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन निकाल पाहता येणार. मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार. कोल्हापूरसह परिसरामध्ये 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यामध्ये दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार. नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.